जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरण स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, DMER परीक्षेचा निकाल न म्हणता आपण त्याला गुणवत्ता यादी म्हणू शकतो, की गुणवत्ता यादी जी आहे ती पब्लिश झाली आहे. तर काय नोटीस आली आहे ते संपूर्ण आपण पाहणार आहोत. फक्त 3 पदांची जी आहे ते गुणवत्ता यादी आलेली नाही आहे अद्याप, किंवा ती प्रसिद्ध झाली नाही आहे. तर कोणकोणत्या पदासाठी किंवा कोणकोणत्या पदाची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे ते संपूर्ण आपण पाहणार आहोत. ही फक्त गुणवत्ता यादी आहे. त्यानंतर तुमचे स्कोर किती आला किंवा तुमचं सिलेक्शन होईल का, ते तुमच्या जागा किंवा जे तुम्ही पदभरतीमध्ये ज्या तुम्ही जागा पाहिल्या होत्या त्या जागानुसार तुम्हाला ते सीट अलॉट होणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, मग आपण जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर ते कोणकोणते 3 पद आहे ज्याचे जे आहेत त्यांचा निकाल जो आहे तो किंवा ज्याचा जो आपण गुणवत्ता यादी म्हणतो ते पब्लिश झाली नाही. ती म्हणजे पहिली म्हणजे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय पद. यासाठी जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांची अजूनही गुणवत्ता यादी जी आहे ती पब्लिश झाली नाही आहे. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषध निर्माता, ज्याच्या 207 जागा होत्या. प्रयोगशाळेच्या 181 जागा होत्या आणि समाजसेवा अधीक्षक वैद्यकीयच्या 135 जागा होत्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की जे नोटीस आलेलं आहे DMER कडून ते काय आलेलं आहे. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकतात की वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य इथे तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर आजची डेट जी आहे ती सुद्धा तुम्ही इथे पाहू शकतात, 5 डिसेंबर 2025. तर काय सूचना आली आहे ते आपण पाहणार आहोत. तर सूचना, तर सरळ सेवेने तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा 2025 गुणांकन यादी प्रसिद्ध करण्याबाबत. त्यानंतर त्यांनी पुढे म्हटलं आहे की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय किंवा दंत महाविद्यालय संलग्नित रुग्णालयातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील एकूण 1107 पदांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर जी TCS असेल किंवा TCS पद्धती जी आहेत किंवा TCS कंपनीने ऑनलाईन परीक्षा घेतली होती. स्पर्धा परीक्षा 2025 अनन्वय एकूण 17 संवर्गातील पदापैकी 14 संवर्गातील पदांची गुणांकन यादी संचालनाच्या अधिकृत वेबसाईट, ही तुम्हाला ही वेबसाईट दिसत असेल, ती सध्या बिझी आहे किंवा त्याच्यावर लोड येत आहे, यावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. उर्वरित 3 पदांची म्हणजेच पहिलं म्हणजे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय, औद्योगिक औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची गुणांकन यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, ही आहे तुमची नोटीस. त्यानंतर संपूर्ण जे 14 संवर्ग आहेत ते संवर्ग कोणकोणते आहेत, मी फक्त तुम्हाला एकच उदाहरण देणार आहे इथे किंवा एकच मी डाउनलोड करून देणार आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या पदाची तुम्ही गुणांकन यादी जी आहे ती डाउनलोड करून तुमचा स्कोर तुम्ही पाहू शकता. सॉरी. आता इथे तुम्ही पाहू शकतात की DMER लॅबोरेटरी असिस्टंट रिझल्ट PDF आहे. नंतर एक्सरे असिस्टंट आहे किंवा एक्सरे टेक्निशियन आहे किंवा ECG टेक्निशियन आहे, असिस्टंट लायब्रेरियन आहे किंवा डेंटल टेक्निशियन आहे किंवा डायटिशियन आहे किंवा डॉक्युमेंटलिस्ट, कॅटलॉग रिझल्ट आहे, ड्रायव्हर आहे, हायर ग्रेड आहे, स्टेनोग्राफर आहे. या संपूर्ण गोष्टीच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकतात. फक्त मी तुम्हाला एक लॅबोरेटरी असिस्टंटवर तुम्ही क्लिक केल्यावर, लायब्ररी असिस्टंटवर क्लिक केल्यावर बघा अशा पद्धतीने तुम्हाला जी आहे ती PDF डाउनलोड होईल. ही PDF 156 पेजेची आहे. ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत ते बघा इथे मार्क्स तुम्हाला दिसत असेल, रॉ स्कोर. त्यानंतर आफ्टर मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन नंतर जे आहेत ते तुमचे मार्क्स आलेले आहेत. इथे तुम्ही तुमचे मार्क्स जे आहेत ते पाहू शकतात. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा DMERचा रिझल्ट जो आहे तो लागलेला आहे. तुम्ही तुमचा स्कोर जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर असेल, पोल असेल, त्याच्यात सहभागी होऊन तुम्ही तो पोलवर आपलं मत नोंदवू शकतात आणि तुम्हाला किती स्कोर आला ते तुम्ही कमेंट बॉक्समार्फत माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद. या संपूर्ण PDF असेल किंवा ती जी लिंक असेल ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. चला विद्यार्थ्यांनो, आता तुमची रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद.